नमस्कार. आज आपण इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी संत्रीपासून एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी बनवणार आहोत. हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये भरपूर संत्री यायला सुरुवात होते आणि आज आपण इथे संत्रीपासून झटपट होणारी अगदी चविष्ट अशी रेसिपी बनवणार आहोत. खूप छान चविष्ट अशी ही संत्रीपासून रेसिपी तयार होते. तर आज आपण इथे संत्रीपासून रेसिपी बनवणार आहोत. तर इथे आपण 4 संत्री घेतलेली आहेत. संत्री स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता ती सोलून घ्यायची आहेत. सोलून झाल्यानंतर त्यामध्ये जे सफेद धागे असतात ते काढून टाकायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व संत्री छान आपण साफ करून घेणार आहोत. जे त्याच्यावर सफेद कलरचे धागे असतात ते काढून टाकायचे आहेत, नाहीतर मग संत्रीच्या रसामध्ये कडवटपणा येतो. तर इथे स्वच्छ साफ करून घेतलेले आपण 4 संत्री आहेत. एका बाउलमध्ये आपण चायना ग्रास भिजत घालायला ठेवणार आहोत. तर हा चायना ग्रास तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये मिळेल. तर चायना ग्रास छान बुडेल इतपत आपण पाणी ठेवणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटासाठी आपण चायना ग्रास छान भिजवून ठेवणार आहोत. इथे आपण आता एक चाळण घेणार आहोत आणि चाळणीमध्ये आपण जे साफ करून घेतलेले संत्री आहेत ती आपण आता संत्रीमधून रस काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये छान आपण संत्रीचा रस काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातील बिया आहेत त्या रसामध्ये पडणार नाही. अशा पद्धतीने आपण छान संत्रीमधून रस वेगळा करून घ्यायचा आहे. तर सर्व संत्री अशा पद्धतीने छान आपण रस काढून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान असं संत्रीमधून रस निघालेला आहे. तर इथे 4 संत्रीचा इथे पाहू शकता रस खूप छान असा निघालेला आहे. तर आता आपण हा रस आहे तो घरातील एका वाटीने आपण छान मोजून घेणार आहोत. तुम्ही कोणत्याही वाटीने, पेल्याने किंवा ग्लासाने रस मोजून घेऊ शकता. तर इथे पाहू शकता आपण तर इथे साधारण 2 वाट्या इतपत आपलं संत्र्याचा रस निघालेला आहे. तर एका पातेलीमध्ये आपण ते 2 वाट्या संत्रीचा रस घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपण गॅस न चालू करताना अगोदरच जे आपण भिजवून ठेवलेला चायना ग्रास आहे तो आपण छान मिक्स करून घेणार आहोत. ज्या वाटीने आपण संत्रीचा रस मोजलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे साखर वापरणार आहोत. साखर तुम्ही कमी अधिक जास्त करू शकता. 2 वाट्या संत्रीचा रस, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी आपण चायना ग्रास भिजवण्यासाठी पाण्याचा वापर केलेला, तर अर्धी वाटी आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे. आता हे पातेलं आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि आता हे मिश्रण छान सतत ढवळत राहायचे आहे. तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून सतत ढवळत राहायचे आहे. तर इथे मिश्रण छान गरम होत आलेलं आहे पाहू शकता आणि त्यात आपण जे चायना ग्रास टाकलेलं ते छान विरघळत आलेलं आहे. इथे पाहू शकता हळूहळू मिश्रणाला छान उकळी येऊ लागलेली आहे. तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि मिश्रण छान आपण ढवळत राहायचं आहे. अगदी चायना ग्रास पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे. इथे मिश्रणाला छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा ऑरेंज इसेन्सचा वापर करणार आहोत. तर तुम्हाला जर ऑरेंज इसेन्स आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल. आपण इथे फक्त फ्लेवरसाठी आणि रंगासाठी इसेन्सचा वापर केलेला आहे. खूप छान कलर येतो आणि खूप छान असा फ्लेवर येतो. तर इथे म्हणून मी ऑरेंज इसेन्सचा वापर केलेला आहे. तर इथे 1 उकळ आल्यानंतर आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे. तर हे मिश्रण एखाद्या डब्यामध्ये किंवा वाट्या, घरातील कोणत्याही वाट्या किंवा पेले, ग्लास याच्यामध्ये सेट करून आपण घेणार आहोत. इथे माझ्याकडे सिलिकॉनचं मोल्ड आहे. तर मी त्याच्यामध्ये हे आपण जे मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे ते आपण ह्या सिलिकॉन मोल्डमध्ये ओतणार आहोत आणि घरातील 2 छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्ही कोणत्याही मोठ्या वाट्या किंवा ग्लास किंवा पेले घेऊ शकता आणि त्यामध्ये हे मिश्रण छान ओतून सेट करू शकता. तर इथे मी सिलिकॉन केकचे मोल्ड घेतलेला आहे
आणि त्यामध्ये आपण आता हे मिश्रण आहे ते छान ओतून घेणार आहोत। तर तुम्ही घरातील कोणत्याही वाट्या, डिश किंवा अगदी डब्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल। आता आपण हे छान मिश्रण सर्व ओतून झालेलं आहे आणि आता सेट करण्यासाठी आपण फॅन खाली ठेवणार आहोत। तर आता आपण अर्ध्या तासासाठी फॅन खाली हे छान आपण मोल्ड ठेवून देणार आहोत। तर अगदी अर्धा तास आपण छान थंड करून झाल्यानंतर पाहणार आहोत। अर्धा तास झालेला आहे आणि मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे, पाहू शकता छान अशा वड्या पडलेल्या आहेत। तर आता आपण त्या वड्या एका डिशमध्ये ठेवणार आहोत। तर तुम्ही पेले, वाट्या किंवा डिश वापरणार असाल तर बिलकुल तेलाचा किंवा तुपाचा वापर करू नका। तर आपण इथे पाहू शकता बिलकुल आपण मोल्डला किंवा जे पेले वापरले त्याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावलेला नाही। तर अगदी अलगदपणे असे छान सेट झाल्यानंतर ह्या वड्या अशा बाहेर येतात। तर लक्षात ठेवा, तेल किंवा तुपाचा वापर न करता ह्या वड्या छान आपण सेट करून घ्यायच्या आहेत, फक्त पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने सर्व वड्या छान आपल्या तयार झालेल्या आहेत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। जे आपण आता मिश्रण पेल्यामध्ये ओतलेलं ते छान सेट झालेलं आहे। तर इथे पाहू शकता एका सुरीच्या सहाय्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। कडा मोकळ्या करून झाल्या की पाहू शकता छान अशी वडी बाहेर आलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पेल्यामध्ये किंवा वाटीमध्ये अशा ह्या वड्या तयार करू शकता। तर खूप छान अशा ह्या वड्या तयार होतात। नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।